ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आजच अमित शहा यांना भेटणार। शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये नुकसानी संदर्भात पत्र देणार, केंद्राकडून मदत मागणार अजित पवार यांची माहिती। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपास सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू। बळीराजा अधिक मजबूतीने पुन्हा उभा राहील, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन। पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, ठाकरेंची मागणी। मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येणार, पंचांग पाहणार आहेत का? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हेक्टरी 50,000ची मदत करा, उद्धव ठाकरेंची मागणी। पाणी दौरा करा, पर्यटन करू नका, पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हाताने मदत करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सल्ला। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थांवर भडकले, गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहिणीसह इतर योजनांचा उल्लेख करत अजित पवार यांचा संताप। अजित पवारांचं लाडकी बहिणीवरील वक्तव्य म्हणजे मस्ती, उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका। शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा शिवसेनेच्या शाखेमध्ये जमा कराव्यात, उद्धव ठाकरे यांचं आवाहन। ग्रामीण भागामधील तशी बोलीभाषा, पण आम्ही कुठे काटकसर केली का? टीकेनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण, पैशाचं सोंग करता येत नाही, काल दौऱ्याच्या वेळी अजित पवार यांचं वक्तव्य होतं। अतिवृष्टीमुळे भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्वाचा नाही, काटकसर करू पण शेतकऱ्यांसाठी हात आखडता घेणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, दरोडेखोरीमुळे पैशाचं सोंग आणता येत नाही असं बोलण्याची वेळ, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का? 1 वर्षापूर्वी घोषणा करूनही कर्जमाफी न झाल्यास सरकारची नियत साफ नाही, बोलून वेळ मारून नेण्याचा सरकारचा इरादा, वडेट्टीवारांची टीका। आमदार फोडायला पैसे असतात, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही, 70,000 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी सरकारमध्ये आले, हर्षवर्धन सपकाळांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। सकाळपासूनच अजित पवार यांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू, प्रत्यक्ष घटनास्थळावर येऊन पाहणी करा, अजित पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून फटकारलं। पाण्याच्या बाटल्यांवर फोटो लावून मदत होत नाही, ती प्रसिद्धी, राऊतांची टीका। तर कार्यकर्त्यांनी फोटो लावले, पण तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे का? शिंदेंचा विरोधकांना सवाल। छगन भुजबळ यांच्याकडून येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, महाराष्ट्रानं अनेक अशा संकटांना तोंड दिलंय, भुजबळांची प्रतिक्रिया। तर व्यथा सांगताना नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अश्रू अनावर। शेतकऱ्यांच्या भावनांची खेळू नका, जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत खासदार ओमराजे निंबाळकर तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांवर भडकले, जनकापूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी। प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवार यांच्या विधानाशी मी असहमत, आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा विरोध। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।